अलीकडे जाहीर झालेली लोकसभा निवडणूक 2024ची त्या अनुषंगानं माननीय पोलीस आयुक्त डुंबरे सर ठाणे यांनी आम्हा सर्वांना आपल्या परिसरामध्ये निवडणूक शांततेने भयमुक्त होण्यासाठी कोणाकडे अवैध शस्त्र असा वापर करून जर काही तणावाचं वातावरण निर्माण करत असतील किंवा हल्ला करत असतील तर अशा आरोपींच्यावर कारवाई करण्याच्या आम्हाला सक्त सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने आमचे PI चोपडे साहेब, गुंड साहेब आणि DB टीम API फडोळे साहेब, राळेबाज साहेब आणि आंधळे साहेब आणि सर्व त्यांचे कर्मचारी या दृष्टीनं कामाला लागले। त्यांनी मग माहिती काढली की एक इसमाकडे असं अवैध शस्त्र आहे आणि सदर इसमा टाटा नाका या भागात येणार आहे। तर 2 दिवसापूर्वी मग त्याप्रमाणे सापळा रचला। जो संशयित इसम आला मग त्याला ताब्यात घेतलं तर त्याची अंगझडती त्वरित घेतली असता त्याच्याकडे एक विदेशी बनावटीचं अग्निशस्त्र मिळून आलं। पिस्टल या स्वरूपातलं आहे, 2 राऊंड पण त्याच्यामध्ये आहेत, जिवंत आहेत। ते मेड इन चायना त्याच्यावर लिहिलेलं आहे। ते शस्त्र त्याने कुठून आणलं, कशासाठी आणलं याबाबत पोलीस चौकशी करत आहेत। यापूर्वी त्या आरोपीवर गुन्हे दाखल आहेत डोंबिवली पोलीस स्टेशन, जुहू पोलीस ठाणे, टिटवाळा पोलीस ठाणे आणि मानपाडा। तर स्वतःसाठी तो शस्त्र वापरतो आणि दुसऱ्यावर हल्ला करण्यासाठी किंवा विकण्यासाठी पण, असं त्याच्याकडे चौकशी केली असता आम्हाला समजलं। अजूनही चौकशी करीत आहोत। आरोपीचं नाव काय? आरोपीचं नाव राम उर्फ शिवा कनोजे आहे।